नमस्ते मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे। तर डेली करंट अफेअर्सची लेक्चर सिरीज चालू आहे आणि आज महत्त्वाचे आपण करंट अफेअर्स बघणार आहोत। आजपर्यंत झालेले सर्व करंट अफेअर्सचे लेक्चर्स त्याचबरोबर बाकीचे सर्व विषयांचे लेक्चर्स एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहे, त्याचबरोबर खाली पण दिलेले आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्यात आलेले आहेत। सर्वचे सर्व लेक्चर्स बघा, नोट्स पण जे आहेत करंटच्या त्या तुम्हाला या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला आपण चालू करूया आजचे महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत। पहिला मुद्दा जो आहे तर कलकत्ता बंदरा संदर्भात आहे। बघा, कलकत्ताचे जे बंदर आहे ते बंदराचं नाव बदलण्यात आलेलं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे। कोलकाता पोर्ट असं म्हटलं जात होतं, तर श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट असं म्हटलं जाणार आहे। आता या बंदराचं वैशिष्ट्य काय आहे बघा, एक म्हणजे भारतामध्ये पहिलं एकमेव असं बंदर आहे की जे नदीच्या किनाऱ्यावरती आहे, थोडक्यात नदीच्या काठी आहे। कोणती नदी आहे तर हुगळी नदीच्या काठी आहे। बाकीची जर तुम्ही बंदरे बघितली तर ती सर्व बंदरे जे आहेत तर समुद्र किनाऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील, पण इथं जे आहे, इथं जे बंदर आहे ते हुगळी नदीच्या काठीवरती आहे। आता आपण श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी थोडी माहिती बघू। श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म 1901 रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये 1953 रोजी झालेला होता। ज्यावेळेला नेहरूंचं कॅबिनेट होतं त्यावेळेला नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी हे मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री आणि सप्लाय म्हणजे औद्योगिक मंत्री म्हणून काम करत होते। पण काही कार्यकाळानंतर त्यांनी राजीनामा वगैरे दिला। का त्याला राजीनामा, तर राजीनामा देण्याचं कारण होतं की जम्मू काश्मीरचा मुद्दा जो होता त्या मुद्द्यावरून जे नेहरू त्याचबरोबर त्यांचे जे अलायन्स वगैरे असतील थोडे विचारामध्ये त्यांच्यामध्ये दुमत झालं, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला। आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काय केलं, भारतीय जनसंघाची स्थापना केली होती। 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मार्फत करण्यात आली होती। कोणाच्या मदतीने केली होती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे यांच्या मदतीनेच या जनसंघाची स्थापना करण्यात आलेली होती। नंतर हा जो जनसंघ जो आहे त्याचं बीजेपी म्हणजे आज जो आपण भारतीय जनता पार्टी म्हणतोय ना, त्याच्यामध्ये नामकरण रूपांतर करण्यात आलेलं होतं 1980 मध्ये। आता मुद्दा आणखी एक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बाबतीमध्ये आहे बघा, की जो मी राज्यशास्त्राशी संदर्भित सांगितलेला पण असेल लेक्चर सिरीजमध्ये राज्यशास्त्राच्या, की ज्या वेळेला भारताची जी काही आपण म्हणू की प्रिएम्बल उद्देशपत्रिका स्वीकारायची होती त्यावेळेला जी काही आपण म्हणू की आता स्वीकारली कधी भारताची उद्देशपत्रिका, तर 22 जानेवारी 1947 रोजी भारताची उद्देशपत्रिका स्वीकारण्यात आलेली होती। पण मांडण्यात कधी आली होती तर 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशपत्रिका जी आहे प्रस्तावना जी होती ती मांडण्यात आली होती 13 डिसेंबरला। आता इथून इथपर्यंतचा जो कार्यकाळ आहे साधारणतः किती आपल्याला 1.5 महिन्याचा कार्यकाळ आहे। एवढ्या कार्यकाळासाठी जी संविधान सभा होती ती का थांबली होती, कारण मोहम्मद अली जिना यांनी त्याचबरोबर त्यांची जी काही मुस्लिम लीग यांच्या मार्फत संविधान सभा जॉईन केलेली नव्हती आणि त्यामुळेच थांबलेली होती। आता याच्यातून आणखी एक मुद्दा जाणवला की ज्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी असे म्हटले की मोहम्मद अली जिना किंवा त्यांची जी मुस्लिम लीगची जी पार्टी आहे ती जर समजा संविधान सभेमध्ये आली नाही तर संविधान सभेचं कामकाज थांबवायचं का, भारताची घटना तयार करायची नाही का, तर असा एक त्यांनी प्रश्न विचारलेला होता। त्यावेळेलाच मग संविधान सभेचे जे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद यांच्या मार्फत काय केलं की 21 जानेवारी पर्यंत तारीख देण्यात आलेली होती मुस्लिम लीग त्याचबरोबर मोहम्मद अली जिना यांच्या संघटनेला, आणि तरीही 21 जानेवारी पर्यंत मुस्लिम लीगचा कोणताही सदस्य संविधान सभेमध्ये समाविष्ट झालेला नव्हता आणि त्यामुळेच 22 जानेवारी 1947 रोजी भारताने या उद्देशपत्रिकेचा प्रस्तावनेचा स्वीकार केलेला होता। एक त्यांच्या पाठीमागचं एक आपल्याला थोडं बॅकग्राऊंड पण कळलं, थोडं ऐतिहासिक रिझन पण कळलं, ठीक आहे। त्याच्याला आपण नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आलेला सेकंड मुद्दा तो बघू। हा जो मुद्दा आहे तो नेक्स्ट मुद्दा जो आहे याच्यामध्ये फार्माकोपिया आयोगची स्थापना केलेली आहे। फार्माकोपिया काय आहे तर एक औषधी कोश असं म्हटलं जातं। औषध व त्या संदर्भात माहिती जी दिली जाते भेटते आपल्या सर्वांना त्याला फार्माकोपिया असं म्हटलं जातं। आता जसं आपलं डिक्शनरी असते ना, कशाची डिक्शनरी असते तर आपली डिक्शनरी शब्दांच्या संदर्भात अशा औषधाच्या संदर्भात पण ही एक आपण म्हणून डिक्शनरी आहे। आता या फार्माकोपिया आयोगाची स्थापना जी केलेली आहे त्याचं पूर्ण नाव काय बघा, फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी त्याचं नाव आहे। शॉर्ट फॉर्म मध्ये PCIMH असं म्हटलं जातं। आता याची स्थापना करण्यापाठीमागचं मुख्य कारण काय आहे बघा, की जे आयुष मंत्रालय जे आहे या आयुष मंत्रालयामध्ये आयुर्वेदा त्याचबरोबर आयुर्वेदा असेल, सिद्ध असेल, युनानी असेल आणि होमिओपॅथी असेल, तर यांच्या संदर्भात औषध आणि त्या औषधांची एक विभागणी जी आहे ते माहिती असावी, त्याचबरोबर ही औषधं या रोगांच्यासाठी तुम्ही वापरू शकता याच्याविषयी माहिती असावी। या उद्देशाने आयोगाची स्थापना करण्यासाठी जे कॅबिनेट कमिटी जी आहे या कॅबिनेट कमिटीच्या मार्फत काय केलेलं आहे तर परवानगी दिलेली आहे। हे जे आहे
आयोग हा आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार आहे. पहिल्यापासून म्हणजे 2010 पासूनच हा काय करत आहे तर अस्तित्वात आहे. हा आपण आयोग नाही म्हणू शकत, त्याला एक समिती अस्तित्वात आहे, बट आता त्याला आयोगामध्ये रूपांतर केलेलं आहे. आता याच्या अंतर्गत एकूण काय असणार आहेत, 4 उपसमित्या स्थापन केल्या जाणार आहेत या आयोगाच्या अंतर्गत. पहिला जे आहे ते आयुर्वेदिक फार्मकोपिया कमिटी म्हटलं जाणार आहे. दुसरं आहे ते सिद्धी फार्माकोपिक कमिटी असं म्हटलं जाणार. तिसरं जे आहे ते युनानी फार्माकोपिक कमिटी आणि चौथं होमिओपॅथिक फार्माकोपिक कमिटी. अशा पद्धतीने काय दिलेलं आहे तर ही कमिटी स्थापन केली जाणार आहे, औषध आणि इतर माहिती संदर्भात आहे. नेक्स्ट मुद्दा आपण बघू. तिसरा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, नागालँडच्या बाबतीमध्ये आहे. तर नागालँडमधील जे 7 आमदार आहेत यांच्या विरुद्ध पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अंतर्गत काय केलेलं आहे, एक तक्रार करण्यात आलेली आहे. यांनी पक्षांतर बंदीचा कायदा जो आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांचा भंग केलेला असं म्हणण्यात आलेलं आहे. आता हे जे 7 आमदार आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत बघा, नागा पीपल्स पार्टी हा एक पक्ष आहे, NPF असं म्हटलं जातं, NPF या पक्षाचे आहेत. आता यांनी काय केलं की 2019ची जी निवडणूक होती या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता या 7 आमदारांच्या मार्फत. आमदारांना काय म्हटलं जातं, MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हटलं जातं आणि MP जो असतो त्याला काय म्हटलं जातं, मेंबर ऑफ पार्लमेंट असं म्हटलं जातं. आता यांनी काय केलं, काँग्रेसला पाठिंबा दिला होता. पण जे काही नागा पीपल फ्रंट जे आहे NPF ही जी काही पक्ष आहे या पक्षाच्या व्हिप्सला त्यांनी विचारलं नाही. व्हिप्स कोण असतो तर पक्षाचा एक प्रमुख असतो, त्याची नियुक्ती केलेली असते. आता व्हिप्सला न विचारता यांनी स्वतःहून घेतलेला निर्णय होता आणि त्यामुळेच हे कुठंतरी जो काही आपण म्हणू पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे याचा भंग आहे असं वाटलं, त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. बघूया आता याच्यावरती पुढे काय होत आहे ते. पण पक्षांतर बंदीचा कायदा काय आहे त्याच्याविषयी थोडक्यात मी सांगेल. 1985 मध्ये पक्षांतर बंदीचा कायदा तयार करण्यात आलेला होता. 52वी घटनादुरुस्ती त्या संदर्भात केली होती आणि 10व्या अनुसूचीमध्ये हा भाग जो आहे समाविष्ट करण्यात आला होता. आता पक्षांतर बंदी म्हणजे काय की एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये एखादा उमेदवार असेल किंवा एखादा आमदार खासदार असेल, MLA असेल किंवा MP असेल, एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर त्यावेळेला तो पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अंतर्गत येते आणि त्याच्यावरती कारवाई केली जाते आणि तो ज्या पक्षाचा आहे, ज्या पक्षातून निवडून आलेला होता त्या पक्षातून त्याला काय केलं जातं तर काढून टाकलं जातं. त्याचबरोबर त्याची आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल ती निघून जाते. आता याचा निर्णय कोणाच्या मार्फत घेतला जातो तर सभागृहाचे जे अध्यक्ष असणार आहेत, मग लोकसभा असेल अध्यक्ष असतील, राज्यसभेचे असतील चेअरमन असतील, त्याचबरोबर जर विधानमंडळासंदर्भात असेल तर विधानसभेचे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर विधान परिषद जर असेल तर विधान परिषदेचे सभापती यांच्या मार्फत हा निर्णय घेतला जातो. पण यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो न्यायिक पुनर्विलोकनाच्या अंतर्गत येतो. कधीपासून तर 1992 पासून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात काय दिले होते, एक जजमेंट देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट चौथा मुद्दा काय आहे बघा, सामूहिक हत्या, त्याला मॉब लिंचिंग असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्येच आत्ता बघा मागच्याच काही दिवसापूर्वी झालेलं होतं बघा, पालघर या ठिकाणी मॉब लिंचिंगमुळे 3 लोकांची हत्या करण्यात आलेली होती. फक्त महाराष्ट्रातच झालेलं आहे का नाही, त्याच्यानंतर लगेच उत्तर प्रदेशमध्ये पण झालेलं होतं. बऱ्याच ठिकाणी मॉब लिंचिंग सामूहिक हत्या होते. मॉब म्हणजे समूह आपण म्हणतो, लिंचिंग म्हणजे हत्या. आता या मॉब लिंचिंगमध्ये जी लोक इन्व्हॉल्व असतात त्यांच्यावरती गुन्हाच दाखल करता येत नाही. कसा करता येईल विचार करा ना. एकूण 7 ते 8 हजार लोक एका व्यक्तीवरती तुटून पडत असतील किंवा 4-5 लोकांना मारून टाकत असतील तर या 7 ते 8 हजार लोकांना आयडेंटिफाय कसं करायचं, त्यांना ओळखायचं कसं. त्यामुळेच ही सामूहिक हत्या आहे, याच्यावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करता येत नव्हता. पण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे या संदर्भात, एक गाईडलाईन दिलेली आहेत की सरकारने या संदर्भात कायदा करावा मॉब लिंचिंगच्या संदर्भात. आणि तत्पूर्वी सरकार कायदा करेपर्यंत त्या कायद्यामध्ये हे जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शन जे आहेत ते फॉलो करायला पाहिजे. या आधारावरतीच कायदा करावा. बघूया आता कायदा कशा पद्धतीने केला जाणार आहे, बिल कशा पद्धतीने मांडला जाणार आहे. बऱ्यापैकी बिल तयार झालेलं आहे. आता आपल्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते मांडलं जाऊ शकतं. मग पावसाळी अधिवेशन असेल किंवा येणारं हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये हे बिल मांडलं जाऊ शकतं. आता सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन काय दिलेत बघा, हा जो मॉब लिंचिंगचा प्रकार आहे याच्यामध्ये जे गिल्टी लोक सापडतील त्यांच्यावरती अजामीनपात्र गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर या संदर्भात एक सेपरेट न्यायालय स्थापन करा. त्याचबरोबर या संदर्भात एक
पोलीस ऑफिसर जो असणार आहे जिल्हा लेवलचा, जर आपण SP वगैरे म्हणतो, सिनियर पोलीस ऑफिसर प्रत्येक जिल्ह्यासाठी काय करा तुम्ही नियुक्ती करा. आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर ज्या मॉब लिंचिंगच्या केसेस झालेल्या आहेत त्याच्याविषयी पण माहिती काढा. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन्स दिलेले आहेत हा कायदा तयार करण्यासाठी, कोणाला तर भारत सरकारला देण्यात आलेले आहेत. आता भारत सरकार याच्यावरती काय निर्णय घेत आहे ते आपल्याला येणाऱ्या कार्यकाळामध्येच समजेल. पण समूह हत्या काय असते याच्याविषयी तुम्हाला थोडी माहिती असेल. नेक्स्ट 5वा मुद्दा काय आहे बघा. हा मुद्दा खूप गमतीशीर वाटतं. गमतीशीर काय आहे बघा, ऑलरेडीच आपल्या भारतामध्ये आपल्या जी बरीच म्हणजे इंडियामध्ये पूर्णपणे बेरोजगारीचं प्रमाण खूप भयंकर आहे. त्यातच बघा भारत सरकारच्या मार्फत एक इंटरेस्टिंगली स्कीम आपण म्हणून चालू केलेली आहे. तर स्वदेशचा लॉंग फॉर्म काय दिलेला आहे, स्किल्ड वर्कर अरायव्हल डेटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट, याला स्वदेश असं म्हटलेलं आहे. थोडक्यात जे परकीय देशातून या कोरोना व्हायरसमुळे परकीय देशातून जे नोकऱ्या सोडून किंवा ज्यांचा जॉब गेलेला आहे जे भारतात आलेले आहेत तर त्यांना रोजगार दिला जाणार आहे. त्याच्यासाठी एक डेटाबेस माहिती तयार केली जात आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता ही स्वदेश योजना जी आहे ती वंदे भारत योजनेच्या अंतर्गत आहे, वंदे भारत योजनेचा भाग आहे. परदेशातून आलेल्या लोकांची माहिती गोळा केली जाणार आहे, त्यांचं कौशल्य काय आहे, त्यांच्याकडे कोणतं ज्ञान आहे ते चेक केलं जाणार आहे. त्या आधारावरती त्यांना काय दिलं जाणार आहे तर रोजगार दिला जाणार आहे असं सांगितलेलं आहे. बघूया आता एकतर भारतामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण, नोकऱ्यांचा तुटवडा आहे, त्यात आर्थिक मंदीचा फेज चालू आहे, त्यात परदेशी हे जे आलेले आहेत नियर अबाउट मी म्हणेल की 40 लाखाच्या आसपास परदेशी भारतामध्ये आलेले आहेत. आता हे परदेशी भारतामध्ये जे आलेले आहेत ते आता काय करणार आहेत तर भारतीयांच्याच जे इंडियन भारतामध्ये राहतात त्यांच्याच नोकऱ्या खाणार आहेत. मग भारतीयांनी जायचं कुठं, हा आत्ता जे भारतात राहतात त्यांनी जायचं कुठं हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे ते पण भारतीयच आहे, बट आता याच्यावरती सोल्युशन कसं काढते सरकार माहीत नाही. बघूया आता या स्वदेश योजनेमध्ये काय काय केलं जाते, आपण आपली प्रोसेस समजून घेऊ काय असते ते. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं, त्यांना स्वदेश स्किल कार्ड दिलं जातं, कोणतं त्यांच्याकडे स्किल आहे कौशल्य त्या आधारावरती कार्ड वगैरे त्यांना दिलं जातं. त्या आधारावरती त्या कंपन्यांना अप्रोच केला जातो. उदाहरणार्थ माझ्याकडे जर समजा एखाद्या IT सेक्टरमधलं एक चांगलं स्किल असेल, 10 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स अमेरिकेतला असेल, तर IT सेक्टरमधले इन्फोसिस असेल, TCS जे आहेत या कंपन्यांना अप्रोच केलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना जॉब वगैरे दिला जाणार आहे असं म्हटलेलं आहे. आता हे कुणाच्या मार्फत राबवलेलं आहे तर कौशल्य विकास मंत्रालय आहे, त्याचबरोबर उड्डाण मंत्रालय जे आहे आणि परराष्ट्र मंत्रालय जे आहे या तिघांनी एकत्रित येऊन हे काय केलेलं आहे तर स्वदेश स्कीम चालू केलेली आहे. आणि ही योजना जी राबवणार जे आहे ते नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल जी आहे यांच्या मार्फत, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहे यांच्या मार्फत ही योजना आपण म्हणू राबवली जाणार आहे. ओके, नेक्स्ट मुद्दा काय आपण बघू. गावी काय आहे, गावी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. ग्लोबल वॅक्सिन समिट असं म्हटलं जातं. जागतिक लसीच्या संदर्भात बैठक झाली होती आता, व्हर्च्युअल बैठक म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत बैठक झाली. या बैठकीमध्ये भारत होता, त्याचबरोबर ब्रिटन होता, त्याचबरोबर 50 इतर देशांचे सदस्य होते, त्याचबरोबर काही बिझनेसमॅन पण होते, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संस्थांचे काही ज्या युनिसेफ वगैरे आहेत त्या संस्था पण होत्या, संयुक्त राष्ट्र संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी या ग्लोबल वॅक्सिन समिटमध्ये सहभाग घेतला होता. आता याच्यामध्ये 2 वॅक्सिनवरती वर्क होतं आहे. एक म्हणजे कोविड-19 जो आहे कोरोना व्हायरस आहे त्याच्यावरती औषध शोधण्यासंदर्भात काय चालू आहे तर रिसर्च चालू आहे. जे इतर काही रोग आहेत त्यांच्याही लसी शोधण्यासाठी काय केलेलं आहे तर हे गावी ही समिट घेण्यात आलेली होती. आणि या संदर्भात एक फंड तयार केला जात आहे. बघा हे चिन्ह जे आहे ते युरो संदर्भात आहे. 7 बिलियन युरोचा फंड काय केला जात आहे तर उभा केला जात आहे. भारताने नियर अबाउट $14 मिलियन काय देण्यात आलेले आहे तर या गावी समिट जे आहे गावी वॅक्सिन क्रिएशनचे जे आहे ह्याच्यासाठी $14 मिलियन भारताने दिलेले आहे. 2000 सालापासून ही गावी काय करत आहे, काम करत आहे वॅक्सिन क्रिएशनच्या बाबतीमध्ये, म्हणजेच आपण म्हणू लस निर्मितीच्या बाबतीमध्ये. आता कोविड-19च्या संदर्भात पण काय केलेलं आहे तर यांनी काम करायला सुरुवात केली आहे. याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय सरकार वगैरे असतील परकीय देशातील, त्याचबरोबर प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यांचा पण सहभाग असणार आहे. नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आला, 7वा मुद्दा जो आहे 7व्या मुद्द्यामध्ये गुगलच्या मार्फत सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी एक नवीन ॲप तयार केलेलं आहे. सोडार त्याचं नाव आहे. आता हे जे ॲपचं नाव आहे हे ॲप काम कसं करतं बघा, मोबाईल कॅमेऱ्याच्या आधारावरती काम करणार आहे आणि याच्यामध्ये वेब एक्सआरच्या मदतीने काम करणार आहे. म्हणजे समजा एक व्यक्ती इथं आहे, एक इथं आहे, त्यांच्याकडे मोबाईल आहे, हे जे ॲप्लिकेशन असेल समजा त्यांनी सोशल डिस्टन्स एक ठराविक डिस्टन्स आहे
ते डिस्टन्स जर त्यांनी मेंटेन केलं नाही तर तो मोबाईल काय होणार, व्हायब्रेट होणार आहे किंवा एक प्रकारचा तो साऊंड करणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. बघूया आता हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला आल्यानंतर त्याची प्रोसेस काय असते ते एक्झॅक्टली आपल्याला कळेल. 8वा मुद्दा जो आहे ते कोहला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट जो आहे हा चायना आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आहे. या दोघांनी एकत्रित येऊन या प्रोजेक्टला काय केलेलं आहे तर सुरुवात केलेली आहे. हा प्रोजेक्ट झेलम नदीवरती आहे आणि झेलम नदीचा जो POKचा जो भाग आहे, पाक ऑक्युपाइड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीरच्या भागामध्ये हा प्रोजेक्ट आहे. याच्या प्रोजेक्टच्या मार्फत इलेक्ट्रिसिटी तयार केली जाणार आहे आणि ती पाकिस्तानला दिली जाणार आहे. आणि सिपेक जो आहे म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे या प्रकल्पाचाच काय तर हा कोहला प्रोजेक्ट आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आता याच्यावरती भारताचा काय स्टान्स असणार आहे, भारत याच्यावरती काय विचार करणार आहे या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये ते आपल्याला उद्या परवा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये त्याचं स्टेटमेंट आपल्याला पटकन कळू शकेल. नेक्स्ट 9वा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, 1 year मोदी 2.0 टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट इंडिया. लॉंग फॉर्म काय, मोदी 2.0 1 वर्ष आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल. 1 वर्ष मोदींच्या कार्यकाळाला म्हणजेच सेकंड टर्म जे आहे पंतप्रधानांचे त्यांच्या कार्यकाळाला कंप्लीट झालेला आहे. आणि या संदर्भात एक बुकलेट म्हणजेच बुक तयार करण्यात आलेला आहे. आता मोदी यांना 1 वर्ष पूर्ण झालेले त्यांच्या कामकाजाचा एक आढावा या पुस्तकात देण्यात आलेला आहे. 92 पानाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये कोविड-19 संदर्भात एक वेगळा सेक्शन याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि कोणत्या मंत्रालयाच्या मार्फत पब्लिश केलेलं आहे तर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणजेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे यांच्या मार्फत पब्लिश करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10वा मुद्दा जो आहे शेवटचा, हे पण माहिती असून बघा, फुसिरियम विल्ट TR काय आहे बघा, फुसिरियम किंवा फुसारियम काही म्हणू शकता, प्रोनाऊन्सिएशन तुमच्या पद्धतीने करू शकता. हा एक केळीवरील कोरोना आहे. आत्ता तरी भारतामध्ये केळीवरील कोरोना म्हणून याला ओळखलं जात आहे. तर भारतामध्ये याचा फैलाव वाढत चाललेला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आता हे फंगल डिसीज आहे म्हणजे कवकजन्य काय तर हा रोग आहे. केळीच्या पानावरती पडत आहे, केळीची पानं याच्यातून पिवळी पडत आहेत आणि त्याच्यातून मग केळी काही कार्यकाळानंतर पूर्ण नष्ट होऊन जात आहे, पूर्ण कुजल्यासारखी होऊन जात आहे केळीचं झाड वगैरे. त्यामुळेच त्याला काय केलेलं आहे तर आपण म्हणू की केळीवरील कोरोना असं म्हणण्यात आलेलं आहे. सुरुवात याची तैवानमधून झाली होती. तैवान म्हणजे चायनाचा भाग, म्हणजे ओरिजिन जो चायनाचा आहे तो तैवान आहे. बघा कुठले कुठले रोग कुठून येत आहे तुम्हाला याची एक सर्व माहिती भेटत आहे. तर हा रोग फक्त केळीवरती आहे की नाही, तंबाखूवरती पण पडतोय, बटाट्यावरती, टोमॅटोवरती, केळीवरती, आणखी 2-3 प्रकारच्या पिकांच्यावरती पण पडत आहे. म्हणजे आता तर या रोगाला सुरुवात झालेली आहे. बघा आपण काय गोष्टी कोणत्या गोष्टी अनुभवतोय बघा. एक म्हणजे महापूर अनुभवला, त्याचबरोबर आता कोरोना अनुभवतोय. त्याच्यामध्ये मधीच टोडचा जो काही टोड वगैरे होते त्यांचा अटॅक झालेला होता, अजूनही चालू आहे. त्यात असा केळीवरील रोग आलेला आहे, तो परत बटाट्यावरती, टोमॅटोवरती पसरणार आहे असं म्हटलं जात आहे. गमतीशीर आहे. ओके, ठीक आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते, नोट डाऊन करून घ्या. मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.